नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू गव्हर्नमेंट बँकच्या मर्जरला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच अपडेट बघणार आहोत. तसेच या अपडेटमुळे कोणत्याही त्या काही कंपन्या ज्यांना आपण स्टडी करू शकतो ते पण आपण पुढे बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधीच मी दोन गोष्टी क्लिअर करून देत आहे की पहिली गोष्ट म्हणजे ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवत आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही कोणत्या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला आजच्या आपल्या व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, इथे आपण व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. गव्हर्नमेंट बँक मर्जर ओनली फोर गव्हर्नमेंट बँक्स विल रिमेन मनी कंट्रोल एक्सक्लुझिव्ह हु विल मर्ज वेअर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गव्हर्नमेंटचा मेजर बँकिंग सर्जरीसाठी गव्हर्नमेंट प्रिपेअर करत आहे. आणि मित्रांनो, गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे 12 पब्लिक सेक्टर बँक्सना फक्त 4 लार्ज बँक्समध्ये मर्ज करण्याचा गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी अपडेट येत आहे SBI ग्रुपला घेऊन. तर मित्रांनो, अशी अपडेट येत आहे की SBI सोबत इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया मर्ज होऊ शकते. आणि मित्रांनो, अशी पण थोडी पॉसिबिलिटी आहे की SBI ग्रुप सोबत बँक ऑफ महाराष्ट्र सुद्धा मर्ज होऊ शकते. आणि मित्रांनो, याचा अर्थ म्हणजे SBI ला अजून मोठे आणि स्ट्रॉंग बनवण्याचा गव्हर्नमेंटचा प्लॅन सुरू आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँक ग्रुप. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की या ग्रुपमध्ये बँक ऑफ इंडिया मर्ज होऊ शकते. आणि तसेच पंजाब अँड सिंध बँक सुद्धा PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँक ग्रुपमध्ये मर्ज होऊ शकते. परंतु आतापर्यंत हे फायनलाइज झालेले नाही. आणि मित्रांनो, याचा अर्थ म्हणजे पंजाब नॅशनल बँकचा मेजर एक्सपान्शन आणि ब्रँचेस याला अजून मोठे करणे हा गव्हर्नमेंटचा उद्देश आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो BOB ग्रुप म्हणजे बँक ऑफ बडोदा ग्रुप. आणि मित्रांनो, अशी अपडेट येत आहे की बँक ऑफ बडोदा सोबत बँक ऑफ महाराष्ट्र मर्ज होऊ शकते. जर बँक ऑफ महाराष्ट्र SBI सोबत मर्ज झाली नाही तर. तसेच मित्रांनो, बँक ऑफ बडोदा सोबत IOB म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक किंवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया सुद्धा मर्ज होऊ शकते बँक ऑफ बडोदा सोबत. आणि मित्रांनो, याचा अर्थ म्हणजे बँक ऑफ बडोदा या कंपनीला स्ट्रॉंग थर्ड लार्ज स्केल PSB म्हणजे पब्लिक सेक्टर बँक बनवण्याचा गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे. आणि मित्रांनो, कॅनरा बँक आणि युनियन बँकला घेऊन सुद्धा एक सुपर मर्जरची अपडेट येत आहे. तर मित्रांनो, कॅनरा बँक आणि युनियन बँक मिळून एक बिग सुपर बँक बनू शकते. आणि मित्रांनो, यामध्ये मर्ज होऊ शकते इंडियन बँक प्लस युको बँक या दोघां मिळून जी एक मोठी सुपर बँक बनेन त्यामध्ये. आणि मित्रांनो, हा जो सुपर बँक म्हणजे ही न्यू बँक राहील, हा टक्कर देईल पंजाब नॅशनल बँक किंवा बँक ऑफ बडोदा यांना साईजमध्ये. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाला स्टडी करू शकतो. आणि जर आपण या कंपनीचे Q2 चे स्टँड अलोन नंबर बघितले तर कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून
क्वार्टर 2 मध्ये आला आहे 1,19,654 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 20,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आला आहे. तसेच कंपनीचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला होता 1.73% आणि नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आला होता 0.42%. आणि मित्रांनो, NPA जेवढा कमी होतो तेवढी बँकसाठी पॉझिटिव्ह साईन मानला जातो. नेक्स्ट आहे मित्रांनो पंजाब नॅशनल बँक. आणि या जर कंपनीचे बँकचे आपण क्वार्टर 2 चे स्टँड अलोन नंबर बघितले तर कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला होता 31,872 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून आला होता जवळपास 5,000 कोटी रुपये. आणि कंपनीचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून आला होता क्वार्टर 2 मध्ये 3.45% आणि याचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून आला होता 0.36%. तसेच आपण या अपडेटमुळे बँक ऑफ बडोदा या बँकला देखील स्टडी करू शकतो. आणि जर याचा स्टँड अलोन क्वार्टर 2 चे नंबर बघितले तर याचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून आला होता 31,511 कोटी रुपये. याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर घसरून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून आला होता 4,809 कोटी रुपये. आणि याचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आला होता 2.16% आणि नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून आला होता 0.57%. तसेच या अपडेटमुळे आपण कॅनरा बँकला देखील स्टडी करू शकतो. आणि आपण जर या बँकचा क्वार्टर 2 चे स्टँड अलोन नंबर बघितले तर याचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आले होते 31,544 कोटी रुपये. आणि कॅनरा बँकचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढून आले होते 4,774 कोटी रुपये. आणि याचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन आला होता क्वार्टर 2 मध्ये 2.35% आणि कॅनरा बँकचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये कमी होऊन आला होता 0.54%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण युनियन बँक ऑफ इंडिया या बँकला देखील स्टडी करू शकतो. आणि जर आपण या बँकचे क्वार्टर 2 चे स्टँड अलोन नंबर बघितले तर याचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला होता 26,650 कोटी रुपये. आणि युनियन बँक ऑफ इंडियाचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला होता 4,249 कोटी रुपये. आणि युनियन बँक ऑफ इंडियाचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आला होता 3.29%. आणि युनियन बँक ऑफ इंडियाचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला होता 0.55%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की इंडियन गव्हर्नमेंटकडून पब्लिक सेक्टर बँक्सच्या मर्जरला घेऊन अपडेट येत आहे. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे कोणत्याही त्या काही कंपन्या ज्यांना आपण स्टडी करू शकतो ते पण आपण बघितले. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही बाकीच्या बँक्सना देखील स्टडी करू शकता. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला
सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.